लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, जिल्ह्यानुसार वितरण सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। 6वा टप्पा सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सरकारने मोठे आदेश जारी केलेले आहेत आणि लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईला कसे पैसे भेटणार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्या सहित दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, सोमवारपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला आज पैसे आलेत कमेंट बॉक्स मध्ये सांगा। काल कुणाला पैसे आले होते का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो तुमचा जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की जिल्ह्यानुसार पैसे यायला सुरुवात झाले। तर मोठे जिल्हे आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, अशा मोठ्या जिल्ह्यांना आणखी पैसे आलेले नाही। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंची एक गफलत झाली असेल की सर पैसे आलेत का नाही। तर लक्षात घ्या पैसे यायला सुरुवात झाले, पण ज्या जिल्ह्यांना छोटी या ठिकाणी छोटे म्हणजे काय कमी या ठिकाणी लोकसंख्या असेल किंवा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे कमी फॉर्म आले असतील त्या जिल्ह्यांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो कोणा ताईला पैसे आले एकदा पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि लक्षात घ्या चुकीच्या कमेंट्स किंवा खोट्या कमेंट्स कोणी टाकायचे नाहीत। जर पैसे आले असतील तरच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि नसतील आले तर नाही म्हणून सांगा, तुमचा जिल्हा सांगायचा आहे। लक्षात घ्या TV9 ची ही बातमी आहे किंवा बाकीच्या टीव्हीवर पण तुम्हाला या ठिकाणी बातमी आलेली पाहायला मिळेल। या ठिकाणी सरकारने मागच्या शुक्रवारी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत लाडक्या ताईंना पैसे पाठवण्याबद्दल। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाबा हे जे पैसे सुरुवात झाली आहे तर ती कोणत्या ताईला झालेली आहे, ज्या ताईला आतापर्यंत मागचे हप्ते मिळाले नाहीत, म्हणजे अर्ज पूर्ण कंप्लीट झाला होता, अर्ज त्यांनी भरला होता पण निवडणुकामुळे असेल किंवा आचारसंहितामुळे असेल ज्यांचे पैसे आले नव्हते अशा ताईला, म्हणजे पहिली गोष्ट घ्या आचारसंहितामुळे ज्यांना पैसे आले नव्हते त्यांना पैसे आलेले आहेत। बघा लक्षात घ्या त्यांना म्हणजे पैसे आलेत, म्हणजे काही जिल्ह्यामध्ये भेटलेत, काही जिल्ह्यामध्ये अजून आता वितरण चालू झालेलं आहे। म्हणजे आचारसंहितामुळे रखडलेल्या ताईंना पैसे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय, हप्ता आतापर्यंत कितवा आलाय याच्यापैकी तुम्हाला आतापर्यंत कितवा हप्ता आलेला आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। जिल्हा महत्वाची गोष्ट आहे, जिल्हा सर्वांनी सांगायचा आहे। दुसरी गोष्ट आचारसंहितेनंतर निवडणूक बघा, निवडणुका लागल्या होत्या, निवडणुका लागल्यामुळे एक 15 या ठिकाणी बघितलं असेल 15 ऑक्टोबर पासून या ठिकाणी पैसे आलेले होते। त्या ताईंना पण या ठिकाणी जर पैसे आले नसतील त्यांना पण पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तिसरी गोष्ट, ज्या ताईंचे फॉर्म पेंडिंग पडले होते, ज्या ताईंचे फॉर्म रिसबमिटला गेले होते, कॅन्सल होऊन परत एकदा फॉर्म भरले होते, त्या ताईंना देखील पैसे आलेले आहेत। लक्षात घ्या अशा कोणत्या ताई आहेत का ज्यांचा फॉर्म पेंडिंग पडला होता, कॅन्सल झाला होता किंवा त्यांनी रिसबमिट केला होता, त्या ताईंना पण आनंदाची बातमी आलेली आहे। एवढ्या सर्व ताई लाईव्ह आहेत, सर्व ताईंना एक छोटी विनंती आहे, कोणत्या कोणत्या ताईला पैसे आज आलेले आहेत एकदा पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, पैसे आलेत का नाही हे दोन्ही गोष्ट मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। दुसरी महत्वाची अजून एक लक्षात घ्या, अजून एक महत्वाची गोष्ट ती आहे म्हणजे ज्या ताईंचं डीबीटी कंप्लीट नव्हतं, लक्षात घ्या ज्या ताईंचं डीबीटी कंप्लीट नव्हतं त्या ताईंना पैसे आले नव्हते, त्या ताईंना देखील आता पैसे आलेले आहेत किंवा पैसे यायला सुरुवात झाली आहे। एक 2 ते 3 दिवसामध्ये त्या ताईंना पण पैसे येऊन जातील। जिल्ह्यानुसार वितरण चालू झाले। लाडक्या ताईंचे बरेच मला कमेंट्स दिसत आहेत। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या जिल्ह्यानुसार वितरण चालू झालेलं आहे। मोठे जिल्हे बघा, मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल काही काही ताईंना
या ठिकाणी 25 सप्टेंबरलाच पैसे आले होते. काही त्यांना सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये पण 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे आले. म्हणजे टप्पा सुरू झालेला आहे. बऱ्याच ताईला असं वाटत असेल की सर आम्हाला पैसे का नाही आले, तुम्ही काय फेक न्यूज देतात का, तुम्ही काय खोट्या बातम्या देतात का, बरेच मेसेज असे स्वरूपात येतात. पण नाही, लक्षात घ्या, फेक गोष्टी नाहीयेत. सरकारने आदेश दिलेले तुम्हाला मी काल पण दाखवलं होतं. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी काय असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी डायरेक्ट या ठिकाणी आदेश काढलेले आहेत पैसे तुम्हाला अकाउंटला डीबीटी करण्याबद्दलचे. फक्त 2100 रुपये तुम्हाला भेटतील असं आश्वासन कोणी दिलेलं नाही. मी स्वतः पण तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की 2100 रुपये कधी भेटतील, ज्यावेळेस पुढचं बजेट, पुढचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला जाईल त्यावेळेसच तुम्हाला पुढचे हे 2100 रुपयाची तरतूद होईल. पण तोपर्यंत तुम्हाला 1,500 रुपये 100% भेटणार आहेत. लाडक्या ताईंना कुणाकुणाला 1,500 रुपये तुमचा पहिला टप्पा जो आहे, म्हणजे पहिले जर ठरलं होतं 1,500 रुपयांनी प्रत्येक महिन्याला भेटायचे, तर कोणत्या कोणत्या ताईला 1,500 रुपये पाहिजेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लक्षात घ्या, 2100 रुपये जर निर्णय झाला तर ते पण भेटतील. पण लक्षात घ्या, 1,500 तर 100% भेटणार म्हणजे भेटणार. जिल्ह्यानुसार वितरण सुरू झालेलं आहे तुम्हाला 100%. आणि लक्षात घ्या, 2 कोटी, लक्षात घ्या 2,40,00,000 ताईंना यावेळेस पैसे भेटणार आहेत. 2 कोटी हा सव्वा जो टप्पा असणार आहे, सव्वा टप्पा मोठा आहे. या टप्प्यामध्ये 2,40,00,000 ताईला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, मागच्या टप्प्यामध्ये 2,32,00,000 ताईला पैसे भेटले होते. या टप्प्यामध्ये 2,40,00,000 ताईला पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मोठा टप्पा असणार आहे. कारण की ज्या ताई रखडल्या होत्या, ज्या ताईंचे या 4-5 कारणामुळे पैसे आले नव्हते, त्या ताईंना पैसे येईल आता सुरुवात झालेली आहे. लाडक्या ताईंनो, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई लाईव्ह आहेत. मला पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला पैसे आलेत का नाही, आणि याच्यापैकी कोणता हप्ता तुम्हाला आलेला आहे असं पण सांगायचंय. जर पैसे आले पण नसतील, 0 रुपये आलेत, हे पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. नाव सांगा, किती हप्ते आलेत, आणि तुमचं या ठिकाणी फॉर्म कधी भरला होता. जर तुम्हाला 1 पण रुपया आला नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की तुमचा फॉर्म तुम्ही कधी भरला होता. जर शेवटी तुम्ही 15 ऑक्टोबर किंवा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की सप्टेंबर महिन्याचे फॉर्म तुमचे अजून या ठिकाणी त्यांचे पैसे यायचे बाकी आहेत. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी पैसे फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी सांगतोय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे. लक्षात घ्या, लाडक्या ताई एवढ्या लाईव्ह आहेत, पटपट लाईक मारून टाका सगळ्यांनी एक. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या ताईला या ठिकाणी 1 पण रुपया भेटला नाही, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लक्षात घ्या, पहिला जो हप्ता होता 1,500 रुपये पहिला हप्ता आला होता. त्याच्यानंतर 3,000 आले होते, नंतर 3,000 आले होते. तुम्ही बघितलं असेल, काही त्यांना उशिरा फॉर्म भरल्यामुळे फक्त एकच हप्ता भेटला असेल. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना 7,500 रुपये भेटणार आहेत 5व्या टप्प्यापर्यंतचे. पण ज्यांनी ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरले त्यांना फक्त त्याच महिन्यापासूनचे पैसे भेटणार आहेत. त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला 6वा हप्ता. महत्वाची गोष्ट, पुढचा प्रश्न बऱ्याच ताईंचा आला असेल की सर 6वा टप्पा म्हणजे 6वा हप्ता कधी भेटणार आहे, तर त्याच्याबद्दल एक मोठी न्यूज समोर आलेली आहे. ती पण तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, तुम्हाला 6वा हप्ता देखील आता भेटणार आहे. आज जे पैसे भेटत आहेत, ज्या ताईंना काल परवापासून पैसे भेटत आहेत, त्यांचे पैसे कुणाला भेटत आहेत, ज्यांना 7,500 आतापर्यंत भेटले नाहीत, त्यांना फक्त 1 किंवा 2 टप्पे भेटलेले आहेत, त्यांनाच आता फक्त पैसे सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या ताई म्हणत असतील की सर आम्हाला का पैसे आले नाहीत, तर 6व्या टप्प्याचे 6वा टप्पा सुरू झालाय, 6वा हप्ता अजून तुम्हाला या ठिकाणी वितरण केलेला नाही. त्याच्यामुळे जो हा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आहे 1,500 रुपये, त्या 1,500 बद्दल अजून निर्णय झालेला नाही. या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याचा निर्णय होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचे. ज्या ताईंना पैसे आलेले आहेत त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. इथेच थांबूया, भेटूया संध्याकाळी 7 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.